मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्याचा काहींचा प्रयत्न। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा, तर जरांगेंनी आणखी थोडा वेळ द्यावा मंत्री शंभूराज यांची मागणी। हजारो कार्यकर्त्यांचं अंतरवालीतून जरांगे मुंबईकडे रवाना। कार्यकर्त्यांच्या तुफान घोषणा, जरांगेंच्या डोळ्यात अश्रू। आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही। एबीपी माझाला एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया। आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच। मनोज जरांगेंचं वक्तव्य, 7 महिने दिले आता आरपारची लढाई। जरांगेंचा एल्गार, 26 जानेवारीला मुंबईत जरांगे उपोषणाला बसणार। राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणी लांबणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता। नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार। दुपारी 3 वाजता होणार बैठकीला सुरुवात। बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष। आमदार रोहित पवारांना ईडीचा समन्स। रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं। काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी। किशोरी पेडणेकरांना ईडीचा समन्स। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीचा समन्स। 25 जानेवारीला चौकशीला बोलावलं। अहमदनगर जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा। श्रीरामपूर शहरातून निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी। सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। ईडीचा हत्यार म्हणून वापर होत असल्याचा पवारांचा आरोप। आज रामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राम मंदिर खुलं होणार। एबीपी माझाचं राम संमेलन उत्साहात संपन्न। मशिदीचा कलंकित ढाचा पाडणं हेच अंतिम ध्येय होतं, फडणवीसांचं वक्तव्य। अनेक कारसेवकांनी मांडले थरारक अनुभव, तर अनुराधा पौडवालांसह रामनामाचा सांगीतिक जप। राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा कॉलेज सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकचं पुन्हा लग्न। पाकिस्तानी अभिनेत्री साना जावेदशी विवाह। शोएब सानिया मिर्झाचा घटस्फोट झाल्याची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।